नमस्कार, सीमाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आता पावसाळ्याचे दिवस चालू झाले आहेत तर आपल्याला काहीतरी चमचमीत खावंसं वाटतं। तर माझ्याही मुलांची फरमाईश होती, त्यांना वडापाव खायचा होता। तर मी जो वडापाव बनवते, तर तुम्ही म्हणाल वडापाव बनवते मग शेंगदाणे का भाजते? तर मी जो वडापाव बनवणार आहे ना, ती पद्धत तुम्हाला दाखवते आणि त्या पद्धतीने तुम्ही वडापाव बनवून खाऊन पहा। तुम्ही एकदा बनवून खाणार तर परत परत तसाच बनवणार। तर चला मग आपण आता रेसिपीला सुरुवात करूया। तर हे पहा, बटाटे वडे बनवण्यासाठी पहिलं पीठ भिजवून ठेवणार आहे मी। पीठ भिजलं की कसे बटाटे वडे एकदम खुसखुशीत होतात। तर इथे मी 2 कप चण्याचं पीठ घेतलेलं आहे, बेसन पीठ। त्यात 2 चमचे तांदळाचं पीठ टाकलेलं आहे। तांदळाच्या पिठामुळे थोडा कुरकुरीपणा येतो। आता मी थोडी पाव चमचा फक्त हळद टाकणार आहे, जास्त टाकायची नाही। आणि अर्धा चमचा ओवा टाकणार आहे। मीठ खायला घ्यायचं आणि त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकणार आहे। तुम्ही टेस्ट करून त्याप्रमाणे टाकू शकता। ह्याच्यामध्ये मी सोडा टाकणार आहे, पण तो आत्ताच नाही टाकणार, कारण अगोदर सोडा टाकला तर तेल खूप शोषून घेतात वडे। त्यामुळे जेव्हा मी तळायला घेणार आहे तेव्हा त्यात मी हे टाकणार आहे। पण आता हे पीठ भिजवून ठेवणार आहे। हे आता ड्राय पीठ आहे ना, ते पहिलं आपण सगळं असं मिक्स करूया त्यात टाकलेलं। त्याच्यानंतर पिठामध्ये कधी पण ना थोडं थोडं पाणी टाकत टाकत पीठ भिजवायचं, एकदम पाणी टाकायचं नाही। हे पहा, असं थोडं थोडं पाणी टाकत आपण पीठ भिजवून घेणार आहोत। तर हे पहा, जसं लागेल तसं पाणी टाकून मी पीठ भिजवून घेतलेलं आहे। पीठ थोडं घट्टच ठेवलेलं आहे, कारण जसं जसं ते भिजत जाईल तर थोडं सैल होत जाईल। आणि पीठ असं छान मिक्स करून घ्यायचं, त्याच्यामध्ये गुठळ्या नाही राहिल्या पाहिजे। आणि आता हे आपण भाजी बनवेपर्यंत असं झाकून ठेवायचं, ते छान भिजतं पीठ। पण हे असं छान मिक्स करून घ्यायचं। आणि आता मी बटाट्याची भाजी करून घेते, तोपर्यंत हे पीठ आपण झाकून ठेवूया। तर हे पहा, मी बटाटे असे कुकरला शिजवून घेतले आहेत आणि ते आता असे हातानेच कुस्करून घेणार आहे। हे असे आपण हातानेच कुस्करून घ्यायचे आहेत। तर हे पहा, मी बटाटे असे कुस्करून घेतलेले आहेत। आपल्याला जास्त स्मॅश नाही करायचे आहेत, फक्त असे थोडे जाडसरच ठेवायचे आहेत। हे पहा, असे कुस्करून घ्यायचे। आता ह्याची आपण भाजी बनवणार आहोत, तर भाजीसाठी लागणारं तुम्हाला मी साहित्य दाखवते। तर हे पहा, ह्याच्यामध्ये मी फोडणीसाठी टाकणार आहे ना, त्यासाठी मी बघा ह्याच्यामध्ये 5-6 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, 1 इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि लसूण 2 कुड्या लसूण घेतलेला आहे। लसूण आणि अद्रक जरा जास्तच वापरायचं आणि मिरची तुमच्या चवीप्रमाणे वापरा। तर आता मी भाजीला फोडणी देत आहे। तर मी बघा 2 चमचे तेल गरम करायला ठेवलं आहे। तेल गरम झालं, त्यात मोहरी टाकून घ्यायची। अर्धा चमचा मोहरी टाकली आहे, अर्धा चमचा जिरं टाकलं आहे। ते छान तडतडलं की त्याच्यामध्ये ही हिरवी मिरची आलं लसूणची पेस्ट केलेली टाकायची। मी सुरुवातीलाच बोलल्याप्रमाणे की हे आलं हिरवी मिरची लसूणची पेस्ट जरा जास्तच टाकायची, त्याने टेस्ट छान लागते वड्यांना। आणि ते असं छान परतून घ्यायचं। कढीपत्ता टाकायचा, तर हे पहा आता परतून झालेलं आहे। ह्याच्यामध्ये मी थोडी हळद टाकून घेते, अर्धा चमचा हळद टाकणार आहे। तेही छान असं परतून देते आणि आता कुस्करून घेतलेला बटाटा टाकूया आपण। छान असं परतून घेऊया।
आणि मी जसं सुरुवातीलाच तुम्हाला शेंगदाणे भाजून दाखवले होते ना, तर हे पहा, त्या शेंगदाण्यांची मी अशी जाडसर भरड केलेली आहे, ती ह्याच्यामध्ये मी टाकून घेणार आहे. आता तुम्ही म्हणाल बटाट्या वड्यांमध्ये शेंगदाणे, तर आमच्या गावी आहे ना वाईला खूप वर्षापूर्वीपासूनचं एक वडापावचं म्हणजे वडापाव तिथला फेमस आहे. त्यांनी सुरुवात वडापावपासून केलेली. आता भरपूर मोठं शॉप झालं आहे त्यांचं, पण वडापाव त्यांचा अजून तो बंद नाही झाला आहे. पण मी गावी गेली तर आवर्जून तिथे जाते, कारण तिथला वडापाव खूप फेमस आहे आणि तिथली ही रेसिपी आहे. त्यामुळे मी तुमच्याबरोबर शेअर करते. तुम्ही एकदा या प्रकारे वडापाव तुम्ही खाऊन पहा, खूप टेस्टी लागतो असं शेंगदाण्याचं भरड टाकल्यानंतर. आणि हे पहा, तर शेवटी आपल्याला ह्याच्यात मीठ टाकून घ्यायचं आहे. मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार टाका. आणि शेवटी कोथिंबीर जरा जास्तीचीच टाका, त्याच्यामुळे खूप टेस्ट छान येते वड्यांना. आणि हे असं छान मिक्स करून घ्या. आणि हे मिश्रण आता थंड करून ह्याचे वडे करून आपण तळून घेऊया. तर हे पहा, मी वडे बनवेपर्यंत तिकडे तेल गरम करत ठेवलं होतं. आणि आता असे मी मीडियम साईजचे असे थोडे चपटे असे वडे बनवून घेतलेले आहेत. तर हे वडे आता आपण तळून घेऊया. तर त्याच्यासाठी मगाशी मी जे पीठ भिजवून ठेवलं होतं ना, तर त्याच्यामध्ये मी बोलली होती ना बेकिंग सोडा मी नंतर टाकणार आहे, तो आत्ता टाकते. तर हे एकदम मी चमच्याच्या टोकावर, एकदम पाव चमचा पण नाही, चिमूटभर घेतलेला आहे बेकिंग सोडा. आणि मी जे तिकडे तेल गरम करत ठेवलेलं आहे ना, त्यातलं थोडं तेलही त्याच्यामध्ये टाकणार आहे. गरम तेल टाकायचं आहे आपल्याला, जास्त नाही, 2 चमचे. हे पहा, असं 2 चमचे. आणि हे पीठ आता असं मिक्स करून घ्यायचं. थोडं घट्ट पीठ आहे, तर ह्याच्यामध्ये मी आता थोडं पाणी टाकून घेणार आहे. मी मगाशी घट्टच ठेवलं होतं ना, अगदी थोडंसं टाकणार आहे, जास्त नाही, नाही तर वड्यांना पीठ कवर करणार नाही. आपल्याला असं पीठ हवं आहे. असं चमच्यातून टाकलं ना की असं एकसारखं पडत आहे. तर अशा ह्याच्यामध्ये आपल्याला पीठ भिजवायचं आहे. आता आपण वडे तळायला घेऊया. आपलं तेल गरम झालं आहे की नाही ते चेक करण्यासाठी ना असं थोडंसं पीठ टाकून पाहायचं. हे पहा, पीठ पटकन वरती आलं म्हणजे आपलं तेल गरम झालेलं आहे छान. आणि आता वडा सोडून घेऊया आपण. असं पिठामध्ये डिप करायचं. हे पहा, असं पीठ हे करायचं आणि असा वडा सोडून घ्यायचा. मी अजून एक वडा सोडते. मी 2च वडे सोडणार आहे, कारण माझी कढई छोटी आहे. तुमची मोठी असेल तर एका वेळेला 3-4 सोडू शकता. हे पहा असे. आणि जोपर्यंत तो स्वतःहून वर येत नाही तोपर्यंत त्यांना हलवायचं नाही. हे आता कसे स्वतःहून असे वर आले आहेत. आपण यांना आता पलटी करून घेऊया. आता ह्याचं छान गोल्डन कलर होईपर्यंत आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत. तर हे पहा, आपले वडे आता तळून झाले आहे. असा किती गोल्डन कलर, असा एवढा ब्राऊन गोल्डन छान कलर आलेला आहे. आता काढून घेते हे वडे मी. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.